नमस्कार. आशा मसालेन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे कारलं फ्राय. तर या ठिकाणी मी स्वच्छ धुवून कारलं घेतलेलं आहे आणि मधून 4 तुकडे केलेले आहेत आणि या स्लाइसमध्ये असे कारले कट करून घेणार आहे मी. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कट केलेलं आहे आणि याला मीठ लावून 15 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे असंच मीठ लावून, कारण ह्याचा कडवटपणा कमी येण्यासाठी. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की डाळ घालून सुद्धा खूप छान भाजी होती. मागे सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, माझ्या व्हिडिओवरती जाऊन बघू शकता. आणि हे मस्त कारलं फ्राय होतं, छान होतं आणि भाकरीसोबत खूप छान लागतं. तर अर्ध्या तासानंतर मी 3 ते 4 वेळा असं कारलं चोळून आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ते 3 ते 4 वेळा मी धुवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ आवडत असतील प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्याकडे कोल्हापुरी तिखट मसाला आहे, मिरची पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे, कोल्हापुरी स्पेशल आहे, ते ऑर्डर करू शकता. तर मी भाकरी बनवली होती ना, तर त्याच तव्यामध्ये हे कारलं आपल्याला फ्राय करायचं आहे. त्या ठिकाणी बघू शकता मी मस्त असं कारलं फ्राय करून घेणार आहे. तुमच्या घरी कोणाला शुगर बीपीचा त्रास असेल तर अशा पद्धतीने कारलं भाजून आहे ना भाकरीसोबत तुम्ही खायला देऊ शकता. तर मला कारल्यांची सर्वच भाजी खूप आवडते, त्यामुळे मी कारल्यांची भाजी नेहमीच बनवते घरी. तर तुम्हाला कारलं आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा. या ठिकाणी बघू शकता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. आपलं कारलं भाजत आलेलं आहे आणि प्रथम आपल्याला विदाऊट तेलाचंच असं मिडियम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. आणि थोड्या वेळानंतर आपण याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त तेल टाकल्यानंतर कसं छान असं भाजलेलं एकदम कलर चेंज झालेला आहे आपल्या कारल्यांचा. हे सारखं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, नाचणीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मस्त असं आपलं कारलं आहे ना खायला तयार आहे. गरम गरम भाकरीसोबत मस्त लागतं असं कारलं. साधी सिंपल रेसिपी आहे, तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चला आपलं मस्त तयार झालेलं आहे. या ठिकाणी भाकरी मी बनवून घेतली होती, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी कारलं मी वाढून घेतलेलं ताटामध्ये. या कारलं खायला या ठिकाणी मी लोणचंसुद्धा थोडंसं खायला घेत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.